तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की अर्णव आणि ईश्वरीचं लग्न हे व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे. पण या गोष्टीमुळे वल्लरी मामी ही फार काही खुश नाही आहे. कारण वल्लरी मामीला आता तिचा भूतकाळ पुन्हा वरती येतोय की काय याची भीती वाटू लागलेली आहे. आता सुषमा म्हणजेच सुप्रिया ही आता ह्या घरची जर व्याहीन झालेली आहे तर कदाचित ही गोष्ट आपल्यासाठी धोक्याची आहे. लावण्याला ह्या घरामध्ये आणून आपण अर्णवचा संपूर्ण बिझनेस आपल्या ताब्यात घेण्याचा विचार करत होतो. पण ही ईश्वरी घरात आल्यामुळे आता आपल्यालाच या घरातून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. आणि काहीही झालं तरी मी मात्र असं काहीही होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मला हे सगळं लवकरात लवकर संपवावंच लागेल. अर्णवला सत्य कधीच कळता कामा नये की त्याच्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. त्यांचं घर तुटण्यामागे माझा हात आहे. त्याच्या वडिलांनी असं कधीच काहीच केलं नव्हतं. त्याच्या मनात त्याच्या वडिलांची जी नेगेटिव्ह इमेज आहे ती कायम तशीच राहिली पाहिजे. तर आणि तरच मला समाधान मिळत राहील त्याच्या आईच्या वागलेल्या कृत्याबद्दल. तिने माझ्या मुस्काटात मारली होती त्याचा बदला मी आजपर्यंत घेते. तिला कधीच हे वाटणार नाही की तिच्या मुलाने तिच्या नवऱ्यावरती हा असा राग धरून राहावा. पण अर्णवच्या मनात त्याच्या बापाबद्दल एवढं विष मी पेरलं आहे की तो कधीच त्याच्या बापाबद्दल चांगला विचार करूच शकत नाही. त्यामुळे जरी ती सात्विका कुठे असली जरी तरीसुद्धा तिला सुख मिळत नाही आहे. पण सात्विका आता या जगात जरी नसली तरी ही आता जी नवीन माझ्या आयुष्यात आलेली त्या ईश्वरीच्या रूपाने अडचण आहे सुषमा, तिलासुद्धा मी फार काळ माझ्या आयुष्यात स्थान मिळू देणार नाही. नाही जर तिलासुद्धा अशीच सात्विकाप्रमाणे अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार वल्लरी. बघा, लवकरात लवकर काहीही करून मी या सुषमाचासुद्धा गेम करणार आणि हिलासुद्धा देवाघरी पाठवणार. तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. नाहीतर मलाच भिकारी बनायची वेळ येईल आणि माझ्याच हातामध्ये आता वाटी येईल. पण त्याआधी मला काहीतरी करावं लागेल. आकाश लगेचच वल्लरीला विचारतो, मॉम काय झालं, तू एवढी शांत का आहेस आणि कसला एवढा विचार करतेस? वल्लरी म्हणायला लागते, मी अरे आता अर्णवने हे अशा पद्धतीने लग्न केलेलं आहे. आई तर त्याच्यावरती खूपच जास्त नाराज आहेत. मग काय करायचं, आईना कसं समजावायचं किंवा ह्या मुलीला आपल्या घरामध्ये ठेवून घ्या असं कसं सांगायचं त्याचाच विचार मी करत होते. आता अर्णवने लग्न करून तर तिला या घरामध्ये आणलं आहे. पण आता पुढे काय करायचं, कसं करायचं हे सगळं तर आम्हालाच बघावं लागणार ना. त्याबरोबर आकाश म्हणतो, थँक्स मॉम, तू इतका विचार करतेस, खरंच खूप बरं वाटलं. त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणायला लागते, अरे तुम्हाला वाटतं रे की मी तुमचा विचार करत नाही म्हणून, पण आई आपल्या प्रत्येक मुलाचा विचार हा तितकाच करत असते. जसा तू मला आहेस तसाच अर्णवही. आता वल्लरी मुद्दामून अर्णवबद्दल चांगलं बोलत असते, त्याच्याशी गोड वागण्याचा प्रयत्न करणार असते जेणेकरून अर्णवच्या मनातलं तिचं जे स्थान आहे ते अजून अढळ व्हावं. तर आता इथे लावण्या हिने ठरवलेलं असतं की यार तू माझ्याशी खोटं बोलून त्या मिडल क्लास मुलीशी लग्न केलं आहेस ना, मी सुद्धा बघते माझं प्रेम माझ्यापासून कसं दूर जातं ते. आजपर्यंत लावण्या कधीच हरलेली नाही आहे. मग ती एखादी कॉम्पिटिशन असू दे, एखादी बॅट असू दे किंवा मग ते तिचं प्रेम असू दे. यार मी तुला कोणत्याही कंडिशनवर माझा बनवणार म्हणजे माझाच बनवणार. तू फक्त ह्या लावण्या देशमुखचा आहेस, समजलं तुला? लावण्या देशमुख बास, मीच होऊ शकते फक्त आणि फक्त मिसेस लावण्या अर्णव राजे शिर्के. त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही मुलगी तुझं नाव वापरून नाही राहू शकत आणि मी हे बघूच शकत नाही. त्या ईश्वरी देसाईला तर मी तुझ्या आयुष्यात राहू देणार नाहीच. त्या मिडल क्लास मुलीची लायकी काय की ती माझं स्थान घेऊ बघते? यार हा माझा स्वतःला प्रॉमिस आहे की मी लवकरात लवकर तुझ्याशी लग्न करेन. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, आय डोंट केअर अबाउट इट. तर दुसरीकडे आता अंजलीताई मात्र खूपच जास्त खुश असते. तिचा आनंद अगदी गगनात मावेन असा असतो. तिला खूप बरं वाटलेलं असतं की आता अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालेलं असतं. शेवटी तिच्या भावाच्या मनात जी इच्छा असते ती पूर्ण झालेली असते आणि यामध्येच आता अंजलीताईचा जीव हा सुखावलेला असतो. ती म्हणत असते की जाऊ देत,
जे घडलं ते घडू दे, पण शेवटी माझ्या चिंटूच्या मनाप्रमाणे झालं, त्याला त्याचं प्रेम मिळालं. याहून महत्त्वाची दुसरी आणखीन गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते? माझ्यासाठी फक्त इतकंच महत्त्वाचं होतं की चिंटूला त्याचं प्रेम मिळावं आणि फायनली ते त्याला मिळालं आहे. मग बास, आता या व्यतिरिक्त मला काहीच फरक पडत नाही काय घडतं आणि काय नाही ते. मग त्यानंतर आता अंजली ही ईश्वरी आणि अर्णवला सांगते की 5 परतावण्यासाठी अर्णव तिला माहेरी जावं लागेल आणि तूच तिला घेऊन जायचं. मग आता अर्णव हा ईश्वरीला घेऊन तिच्या माहेरी आलेला असतो. माहेरी आल्याबरोबर आता अंजली ताई ही अगदी आनंदाने ईश्वरीला सांगते की मनसोक्त तिकडे आनंद साजरा कर, म्हणजे तुझ्या मनातली सगळी आडी जाईल. तर नम्रता ही ईश्वरी आणि अर्णवचं स्वागत करते आणि त्या दोघांनाही म्हणत असते की खरंच तुम्ही आलात हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं. अर्णव सर, अहो आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही 5 परतावण्यासाठी यायला तयार व्हाल म्हणून, पण तुम्ही आलात ना. आता बघा आम्ही किती बढिया करतो ते सगळं, ते सुद्धा अगदी इंदौरी पद्धतीने. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो इंदौर, त्यावर लगेचच नम्रता म्हणते हो इंदौरी पद्धतीने. आणि मला असं कळलं होतं की तुम्हीसुद्धा इंदौरचे आहात ना. त्याबरोबर लगेचच अर्णव विचारतो तुम्हाला कसं. त्याबरोबर लगेचच आता नम्रता म्हणत असते ते काय आहे ना, एकदा आकाश सर म्हणाले होते की तुम्हीसुद्धा इंदौरचे आहात म्हणून. बाय द वे मी आलेच. आणि ती मस्त त्यांना चहा कॉफी वगैरे देते आणि जशी जेवणाची वेळ होते तशी आता तिने जेवणाची ताटं आणून त्या दोघांसमोरही ठेवलेली असतात. आता जेवणाची ताटं बघून मात्र अर्णव हा नम्रताकडे बघायला लागतो. त्यावर नम्रता म्हणते काय झालं अर्णव सर, तुम्हाला जेवण आवडलं नाही का. त्यावर इशू अर्णवकडे बघायला लागते. तर अर्णव म्हणतो नाही, जेवण खरोखर खूप चांगलं आहे. पण त्याबरोबर लगेचच आता नमुताई म्हणते अर्णव सर, तुमच्यासाठी खास आईने दुधाची बासुंदी बनवलेली आहे, तुम्ही बासुंदी खा आवडीने, छान बासुंदी आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो बासुंदी. त्यावर ती म्हणते हो, आणि तुम्हाला माहिती आहे का ही सगळी मिठाई जी बनवली आहे ना ती मी बनवली आहे, आणि तीसुद्धा इंदौरी स्टाईलने. आणि ही सब्जी, हे चिरोटे, त्याबरोबर पुरी भाजी दाल, सब कुछ एकदम अच्छे से बनाए है. तुम्हाला आवडायला हवं ना अगदी, म्हणून तुम्ही चव करून सांगा ना कसं झालं आहे ते. आता तुम्ही शेवटी या घरचे जावई आहात ना. त्याबरोबर मग अर्णव म्हणतो हो चव करतो. त्यावर आता तो खात काही नसतो, तसाच बसून असतो. मग आता लगेचच नमुताई म्हणते अर्णव सर काय झालं, तुम्हाला खरोखर जेवण आवडलेलं नाही आहे का. नाही म्हणजे तसं काही असेल तर तुम्ही सांगू शकता. त्यावर अर्णव म्हणतो नाही तसं अजिबातच काही नाही आहे. त्यावर नम्रता ही म्हणते मग सुरू करा ना. त्यावर अर्णव हा घास उचलतो. त्यावर नम्रता म्हणते थांबा 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 अर्णव सर थांबा. अहो असं कसं, तुम्ही थांबलं होतात ते बरोबर होतं. इशू तू त्यांना घास भरव. त्यावर इशू म्हणत असते नाही या ताई, लग्न केलं आहे मी आईबाबांच्या मर्जीसाठी, पण मी यांना घास वगैरे अजिबात भरवणार नाही आहे. अजूनही माझा यांच्याबद्दलचा माझ्या मनातला राग गेलेला नाही आहे आणि हे यांनी विसरायचं नाही. त्यामुळे मला उगाच काहीतरी सांगू नको. नमुताई म्हणते इशू घास भरवा एकमेकाला आणि मनातली कडवाहट सोडून टाका. मी सांगते म्हणून तरी ऐक. मग इशू आणि अर्णव एकमेकांकडे बघायला लागतात. तर नमुताई म्हणते इशू मी सांगते ना, मी तुझी मोठी बहीण आहे की नाही, मग ऐक माझं, घे बरं नाव आणि भरव अर्णव सरांना घास. मग इशू नाव घेते. इशूने नाव घेतलेलं असतं ते म्हणजे आईबाबांच्या सांगण्यावरून बांधली मी लग्नगाठ. आईबाबांच्या सांगण्यावरून बांधली मी लग्नगाठ. नमुताईच्या सांगण्यावरून भरवते अर्णव तुला घास. नमुताईच्या सांगण्यावरून भरवते अर्णव तुला घास. पण मनात आहे माझ्या काही वेगळीच वाट. मनात आहे माझ्या काही वेगळीच वाट. त्याबरोबर आता इशू अर्णवला घास भरवते. नमुताई म्हणते अर्णव सर आता तुम्ही भरवा बरं आमच्या इशूला नाव घेऊन घास. अर्णव म्हणतो मला नाव नाही येत घेता. त्यावर नमुताई म्हणते असं कसं, अहो एवढं सगळं तुम्हाला जमतं, मग हे एवढंसं नाव घेणं नाही जमणार, प्रयत्न करा अर्णव सर. मग आता अर्णवही प्रयत्न करतो. फुलांच्या बागेत उमललं मन, फुलांच्या बागेत उमललं मन, ईश्वरीसाठीच माझं प्रेम म्हणजे अनमोल धन. ईश्वरीसाठी माझं प्रेम म्हणजे अनमोल धन. आता अर्णवने हा असा उखाणा घेतल्याबरोबर इशू ही अर्णवकडे बघतच राहते. तर नमुताई म्हणते वा 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 बढिया, एकदम बढिया उखाणा घेतला आहे तुम्ही. चला आता दोघांनी छान जेवायला सुरुवात करा बरं. मग आता इशू आणि अर्णव जेवायला लागतात. नम्रताताई अर्णवला हे भरपूर पेट भरके बासुंदी देते. आता अर्णव हा मात्र बासुंदी खाताना
तिच्याकडे बघत असतो, पण शेवटी त्याच्याकडे पर्याय नसतो. तो ती बासुंदी सगळी संपवतो. आणि आता नमुताई त्यांना सांगते की तुम्ही जाऊन झोपा आता. इशू तुम्ही एक काम करा, तुम्ही आपली रूम घ्या, मी आजचे दिवस आत्याच्या रूममध्ये झोपते. त्याबरोबर आता इशू ठीक आहे म्हणते. आता रूममध्ये आल्याच्या नंतर अर्णवला संपूर्ण हातापायाला जळायला लागतं. इशू म्हणते उगाचच्या उगाच ड्रामा करू नका. आता काय होतं आहे तुम्हाला? AC नाही आहे ना आमच्या घरात, गरम होत असेल, उकडत असेल ना. त्यावर अर्णव म्हणत असतो गप्प बसशील थोडा वेळ प्लीज. दुधाची ॲलर्जी आहे मला आणि त्यामुळे त्रास होतो आहे. त्याबरोबर इशू म्हणते मग मी काय करू त्याचं. आणि आता इशू जाऊन बेडवरती बसते. अर्णवला खरोखर त्रास होत असतो. मग इशू अर्णवकडे येते आणि म्हणते सच में जल रहा है. त्यावर अर्णव म्हणतो मी का खोटं बोलू. त्यावर ईश्वरी म्हणते बसा इथे. आणि लगेचच स्वतः बाहेर जाते पटकन आणि बर्फ घेऊन येते आणि अर्णवला म्हणते हे घ्या, लावा थोडा वेळ आणि नंतर ही पावडर टाका म्हणजे बरं वाटेल. त्यावर अर्णव म्हणतो नाही नको. त्यावर इशू म्हणते नको आहे ना, मग बसा तसेच. त्यावर मग पुन्हा विचार करते नाही नको, यांना खरंच त्रास होतो आहे. मग स्वतःच्या हाताने अर्णवला बर्फ वगैरे लावून देते, मलम वगैरे ती पावडर वगैरे टाकून देते. आणि मग आता कुठे अर्णवला जरा बरं वाटतं. त्यानंतर अर्णवला इशू स्वतःच्या हाताने मिठाई भरवते आणि म्हणते गोड खा, म्हणजे गोड खाल्ल्यावर लक्ष तुमचं जरा विचलित होईल. आता इशूने गोड भरवताच अर्णवला सगळं दुखणं विसरून जायला होतं. तर आता दुसऱ्या दिवशी इशू ही पुन्हा सासरी जायला निघालेली असते. तर नमुताई ही इशूला म्हणत असते इशू रात्री तू बर्फ आणि कुठे घेऊन गेलीस गं. त्यावर इशू सांगत असते की अर्णव सरांना दुधाची ॲलर्जी आहे, म्हणून त्यांना जळजळ व्हायला लागली पूर्ण बॉडीवर, म्हणून आम्ही बर्फ नेला होता, त्यांना जरा बर्फाने थंड वाटेल यासाठी. त्यावर लगेचच नमुताई म्हणते बघ त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे इशू, बघ तुला त्रास होऊ नये, तुझ्या घरच्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांना त्रास होत असतानासुद्धा त्यांनी तोंडातून एकही अवक्षर न करता ते गुपचूपपणे सगळी बासुंदी संपवली. त्याबरोबर इशू म्हणत असते ताई तू उगाचच्या उगाच माझ्यासमोर त्यांच्या चांगल्या गुणांची यादी वाचू नकोस. त्यावर नमुताई म्हणत असते यादी वाचण्यासारखेच आहेत इशू अर्णव सर, आणि आता तूही हे मान्य कर की तुझं मनापासून प्रेम आहे म्हणून त्यांच्यावर. अगं की इतकं सगळं ते तुझ्यासाठी का करतील. विचार कर ना, एका मुलीसाठी त्यांनी स्वतःहून स्वतःची हळद सोडून येऊन लग्न करणं का, कशासाठी. हे प्रेमच आहे ना इशू. त्याबरोबर इशू म्हणत असते ताई हे सगळं मी फक्त बाबांसाठी केलं आहे. बाबांनी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पकडलं नसतं ना तर मी ते मंगळसूत्र केव्हाच काढून टाकलं असतं, समजलं तुला. त्यावर आता नम्रता तिला समजावते की हे बघ इशू, तुझ्या मनामध्ये हे जे काही अर्णव सरांच्यासाठी जहर भरलं आहे ना ते सगळं आता काढून फेकून दे आणि नव्याने अर्णव सरांकडे बघायला लाग. अगं तुम्ही दोघं मित्र होतात, किती बढिया मैत्री होती तुमची, मग एवढा कडवाहटपणा कशासाठी. त्यावर इशू म्हणत असते यांच्याशी मैत्री केली तिथेच माझं चुकलं. त्यावर लगेचच आता अर्णव हा तिच्याकडे बघायला लागतो. तर ती म्हणते उशीर होतोय ना आपल्याला, निघूया. मग ते दोघंही आता निघत असतात. तर नमुताई इशूला म्हणते इशू थांब, आपल्या घरचे जे देव आहेत त्यांना नमस्कार कर आणि मग जा. त्यावर इशू आई लगेचच नमस्कार करायला चाललेली असते. तर आता नम्रता अर्णवलाही म्हणते तुम्ही दोघं जोडीने जा अर्णव सर. मग अर्णवही इशूबरोबर येतो. दोघंजणं नमस्कार करत असतात. तर इशू मनातल्या मनात म्हणत असते तुझ्या मनामध्ये काय आहे गणू बाप्पा ते खरंच मला माहीत नाही आहे, पण आजपर्यंत तुझ्यासमोर हात जोडले की मला शांत वाटायचं. यापुढेही माझ्याबरोबर असाच राहा, मला जेव्हा तुझी गरज वाटेल तेव्हा माझ्यासोबत ये. त्याबरोबर आता नमुताई इशूला जाता जाता म्हणते इशू मनातली सर्व कडावाहत विसरून जा आणि अर्णव सरांबरोबर सुखाने आनंदाने आणि छान संसार कर. आम्हाला सगळ्यांना फक्त आणि फक्त तुला सुखी बघायचं आहे, तुला आनंदी बघायचं आहे. त्यानंतर आता घरी आल्यावर अंजलीताई ही सुद्धा घरी या दोघांची वाटच बघत असते. मग आता अंजलीताई विचारायला लागते की चिंटू कसा झाला तिकडचा कार्यक्रम. त्यावर आता अर्णव म्हणतो की उत्तम झाला, छान सगळी तयारी केलेली त्यांनी. त्यावर लगेचच आता ती म्हणायला लागते की छान तयारी झाली होती ना, मग चला आता 5 परतावं तर झालं, हळद उतरवण्याचा कार्यक्रम तेवढा बाकी आहे. आता उद्या आपण तुमची दोघांची हळद उतरवणार आहोत. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो हळद उतरवणार म्हणजे. त्यावर आता ती सांगत असते की हे बघ हळद उतरवणार म्हणजे नवरा नवरीला हळद लावली जाते ना, जशी त्यांना पायापासून डोक्यापर्यंत हळद लावली जाते तशीच त्यांची हळद उतरवतात, म्हणजे डोक्यावरून हळद लावत लावत खाली येतात, कळलं. त्यावर अर्णव म्हणतो ताई बापरे हे किती रिच्युअल असतात. त्यावर ती म्हणते हे सगळं करावं लागतं, समजलं ना. आणि आजीचं काय, आजीशी जरा बोलून घे तू. त्यावर तो म्हणतो हो मी समजावेनच तिला.
त्याबरोबर इथे इशूला मात्र आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी ह्या मुलीला ह्या घरची नातसून मानतच नाही. त्यामुळे मात्र आता इशू ही अपसेट असते. इशूला वाटत असतं की आजपर्यंत आजीनी माझ्यासाठी किती काय केलं आहे, त्या माझ्याबरोबर किती प्रेमाने वागायच्या, किती चांगलं वागायच्या. ह्या अर्णव सरांनी माझ्या गळ्यात एक मंगळसूत्र घालून सगळ्या नात्यांची वाट लावून ठेवली आहे. सबकी बर्बादी. लावण्या मॅडमना तर किती राग आला असेल. अर्णव सरांचं त्यांच्याबरोबर लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या भर मंडपातून ते माझ्याकडे आले आणि माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. पण हे सर्व अर्णव सरांनी केलं ते माझ्यासाठीच केलं ना. मग आता ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवबद्दलच्या चांगल्या आठवणीसुद्धा यायला लागतात. त्याने तिला ज्यावेळेस शॉक सर्किट तिथे होत होता त्यावेळेस तिथून वाचवलं होतं. तिथपासून ते जेव्हा गुंडांनी तिच्यावरती हल्ला केला होता तिथपर्यंत सगळं तिला आठवत असतं. आणि मग आता इशू विचार करते, अर्णव सर खरंच वाईट नाही आहेत. माझ्यासाठी त्यांनी आजपर्यंत खूप काही केलं आहे आणि करतायत. मग तरीही मी का त्यांचा एवढा रागराग करते. उलट जर त्या दिवशी ते वेळेवर आले नसते तर कदाचित माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलेलं असतं. पोलिसांनी मला पकडलं असतं. माझी काही चूक नसताना बदनामी झाली असती. पण मी हे का विसरू नाही शकत आहे की अर्णव सरांनीच माझ्या बाबांचा अपघात केला आहे आणि नाहीच विसरायला हवं मी हे. अर्णव सरांमुळे आज माझ्या बाबांची अवस्था ही झाली. पण जर अर्णव सरांमुळे हे सगळं घडलं आहे तर मग बाबांनी मला गळ्यातून मंगळसूत्र काढून का नाही दिलं. हे सगळं काय आहे, हे सगळं कधी कळणार आहे मला. जोपर्यंत बाबा बरे नाही होणार ना तोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही मिळणार. गणूबाप्पा लवकरात लवकर माझ्या बाबांना बरं कर. असं आता इशू बाप्पाकडे मागणं मागत असते. इतक्यात हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे की ईश्वरीसमोर सर्व सत्य कधी येणार आणि ज्यावेळेस तिच्या समोर सर्व सत्य येईल त्यावेळेस ती कशी रिॲक्ट होईल. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगाच. पण पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद. बाय बाय.